महाविकास आघाडी एनडीएच्या वतीने आज पुण्यामध्ये राष्ट्रवादी भवनमध्ये पत्रकार परिषद झाली। त्यामध्ये प्रशांत जगताप, अरविंद शिंदे, संजय मोरे यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी भाजप व अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांना प्राधान्य देऊन वॉर्ड रचना केल्याचा आरोप करण्यात आला। आम्ही यांचे हे षडयंत्र यशस्वी होऊ देणार नसल्याचं सांगितलं। आज पुणे शहरातील महाविकास आघाडीचे प्रमुख घटक, काँग्रेस पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय अरविंदजी शिंदे साहेब तथा महाविकास आघाडीतील आमचे दुसरे प्रमुख घटक आणि माननीय उद्धव साहेबांच्या शिवसेनेचे शहर प्रमुख माननीय गजाननरावजी तरकुडे, आज आम्ही सगळे एकत्रितपणाने या ठिकाणी या पत्रकार परिषदेला मला सामोरं जात आहोत। कारण आहे येणारी आगामी महानगरपालिकेची निवडणूक, ज्याची प्रभाग रचना ही आता येणाऱ्या सोमवारी अर्थात 4 तारखेला राज्य सरकारकडे सबमिट होत आहे। सबमिट होण्यापेक्षा मुळातच राज्य सरकारमध्येच मंडळींनी ही प्रभाग रचना सर्किट हाऊसमध्ये बसून करून घेतली आणि ती फक्त या ठिकाणी दिखावा म्हणून सोमवारी सबमिट होणार आहे असा आमचा थेट आरोप आहे। मुळात या महायुती सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे सगळे नियम, सगळे आदेश धुडकावून लावून या ठिकाणी या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा घाट घातलेला आहे। 6 मे 2025ला माननीय सुप्रीम कोर्टाने निकाल दिला, ज्याच्यामध्ये 4 आठवड्यात नोटिफिकेशन डिक्लेअर करा आणि 4 महिन्यात म्हणजे 6 सप्टेंबर 2000 पूर्वी निवडणूक होऊन निकाल होऊन त्या ठिकाणी नवीन सभागृह अस्तित्वात आणा। म्हणजे ते जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका हे असून सुद्धा या ठिकाणी अशा प्रकारे नाही का या सगळ्या निवडणुका आणखी 2-3 महिने पुढे जातात। पण माननीय शिंदेसाहेब असतील, माननीय तरकुडे साहेब असतील, आमचा थेट आरोप आहे मागची 2-2.5 महिने आम्ही ज्या अधिकाऱ्यांची नावं या ठिकाणी राज्य सरकारकडे तक्रार म्हणून दाखल करणार आहोत, ज्याच्यामध्ये ह्या अधिकाऱ्यांचे CDR तपासण्यात यावेत। कारण की ही जी काय प्रभाग रचना झालेली आहे, ह्या प्रभाग रचनेमध्ये भाजपच्या माजी सभागृह नेत्याचा हस्तक्षेप होता। यांनीच मिळून ही प्रभाग रचना केलेली आहे आणि ती करत असताना सर्किट हाऊसमध्ये 1 by 1 अशा प्रकारे प्रत्येक मतदारसंघाच्या भाजपच्या आमदाराला बोलवण्यात आलं। ज्या ठिकाणी भाजपच्या आमदार नाही तिथल्या विधान परिषदेच्या आमदाराला बोलवण्यात आलं, जिथं भाजपचा आमदार नाही तिथं माजी आमदाराला बोलवण्यात आलं आणि त्यांना बोलावून ते सांगतील त्याप्रमाणे प्रभाग रचना करण्यात आलेली आहे। मुळातच महाविकास आघाडी सगळ्यांना म्हणजे पूर्ण दमाने किंवा पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढायला तर त्यामुळे प्रभाग कसे होतील, काय होतील याची चिंता न ठेवता आम्ही निवडणूक लढणारच आहोत। पण हा रडीचा डाव आहे। या ठिकाणी ज्यांना विकास कामाच्याद्वारे या शहरामध्ये काही कर्तृत्व करून दाखवता आलं नाही, मग ते केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळ असतील किंवा राज्याचे मंत्री माननीय पाटील साहेब असतील, चंद्रकांतजी पाटील असतील किंवा माधुरीताई मिसाळ असतील, एवढी मोठी सेना असून सुद्धा जर त्यांना म्हणजे एवढी ताकद असून सुद्धा राज्यातील केंद्रातली त्यांना या ठिकाणी या शहरामध्ये निवडून देण्याची कुठल्या प्रकारची गॅरंटी नसल्यामुळं त्यांनी हा प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीने करून या ठिकाणी निवडून येण्यासाठीचा घाट घातलेला असा आमचा थेट आरोप आहे। तरीसुद्धा पुणेकर त्यांना त्यांची जागा दाखवून देतील हा इशारा मी त्यांना देऊ इच्छितो। राज्य सरकारच्या या प्रभाग रचनेला आम्ही हजारोच्या संख्येने, मग त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार पक्ष असेल किंवा उद्धव साहेबांची शिवसेना असेल, आम्ही हजारो नाही का या ठिकाणी ऑब्जेक्शनच्याद्वारे ऑब्जेक्शनही दाखल करू आणि वेळप्रसंगी कोर्टातसुद्धा जाऊ हा इशारा त्यांना आम्ही देऊ इच्छितो। यानंतर माननीय शिंदे साहेबांनी या संदर्भातील काँग्रेसची आणि महाविकास आघाडीची भूमिका मांडावी अशी मी त्यांना विनंती करतो। नमस्कार। गेल्या 15-20 दिवसापासून आम्ही वॉर्ड रचनेसंदर्भामध्ये माहिती घेत आहे, पण अत्यंत गोपनीय असलीही पाहिजे। पण जे काय उडत्या गोष्टी आमच्या कानावर येतात त्यावेळेला आमच्या असं लक्षात येतं की तुम्ही गल्लीबोळातले एक वॉर्ड रचना करत असताना एक नियमावली इलेक्शन कमिशननी घालून दिलेली असती। नदी, नाले, फ्लायओव्हर्स, मेन रोड, उदाहरण द्यायचं तर आंबेडकर भवनापासून जो नेहरू रोड जातो हा आपला मेन 40 फुटी रोड असतो, तो बाउंड्री असतो। पण ते न घेता गल्लीबोळात U-टर्न मारायचं, परत U-टर्न मारायचं, असे वॉर्ड रचना केलेले आमच्या कानावर येतात। आम्ही एकच गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो, ज्या पद्धतीने राहुल गांधींनी संसदेच्या बाहेर पत्रकारांना सांगितलं, अधिकारी जे भारतीय जनता पक्षाचे आहारी जात आहेत आणि ते म्हणतील तसे प्रभाग रचना बनवून पाठवत असतील तर त्या अधिकाऱ्यांना आमचा सल्ला आहे, ही निवडणूक होऊन जाईल, तुम्ही जरी रिटायर झाले तरी ह्या सगळ्या गोष्टी एक भूताप्रमाणे तुमच्या पाठीमागे लागेल आणि महाविकास आघाडी म्हणून ज्या अधिकाऱ्यांनी हे चुकीची कामं केली असतील त्या अधिकाऱ्यांच्या पाठीमागे आम्ही लागणार। त्यांच्यावर जे चुकीची कामं केली त्याच्यावर सगळ्यांना
दोषी धरण्यात येईल आणि त्यांना आज नाही उद्या नाही, वेळ प्रत्येकाची येते. सत्ता काय कोणी मोठ्या यांनी आयुष्यभर लिहून आणलेली नसते. म्हणून माझा आयुक्तांपासून तर खालच्या अधिकाऱ्यांपर्यंत सांगणं आहे की आत्ताच तुम्ही सावध व्हा. तुम्ही ज्या पद्धतीने आहारी जाताय भारतीय जनता पक्षाचे आणि कोणताही नियम न पाळता वॉर्ड रचना करताय, त्याला आमचा विरोध आहे. तुम्ही वॉर्ड रचना जसे आता इथून आम्ही पुढं मुंबईमध्ये इलेक्शन कमिशनला सुद्धा देणार, निवडणूक आयोगाला सुद्धा आम्ही हे पत्र देणार आहे. त्याचबरोबर नगरविकास खात्यामार्फतही हे जाणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनाही देणार आहे. आम्ही आमच्या लोकशाही मार्गाचे जिथं इथं निवेदन दिले पाहिजे तिथं देतोय. पण जिथं चुकीची कामं केली जाईल तिथं तीव्र लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येईल. यानंतर शिवसेनाचे शहरप्रमुख माननीय गजाननरावजी आणि संजयरावांनी आपल्याशी संवाद साधण्याची त्यांना विनंती करू. पण त्याच्या अगोदर माझी आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती देणं माझं क्रमप्राप्त आहे. ते म्हणजे मान्य अरविंद शिंदे साहेब असतील, प्रशांत जगताप असतील किंवा संजयराव मोरे असतील, आम्ही सातत्याने महापालिका आयुक्तांना संपर्क साधला, त्यांच्या भेटीची वेळ मागितली, त्यांनी ती दिली नाही. याच्यामध्ये कुठंतरी राज्यातल्या महायुती सरकारचा त्यांच्यावर दबाव आहे का की या ठिकाणी महाविकास आघाडीच्या घटकातल्या लोकांना भेटूनच द्यायचं नाही किंवा त्यांचं म्हणच ऐकायचं नाही? हे बरोबर नाही. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे. जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड.